वेलकम टू सात इंग्लिश अकॅडमी। आज आपण बघणार आहोत दीज आर आणि दोज आर। मागच्या लेक्चरमध्ये आपण दीज आणि दॅट पाहिला होता। आज आपण पाहणार आहोत दीज आणि दोज बघणार आहोत। मग आता दोघांमध्ये फरक काय तर बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, दीज आर हा जो दीज आहे, जी वस्तू आपल्या जवळ असेल, लांब नसावी, जवळ पाहिजे, आणि ती वस्तू जास्त पाहिजे, एकापेक्षा जास्त। जसं फॉर एक्झाम्पल तू दीज आर केव्हा वापरायचं, जी वस्तू जवळ आहे, बरोबर आहे, आणि ती वस्तू एकापेक्षा जास्त पाहिजे। समजा आता हा पेन आहे, पेन तुम्ही याला म्हणा दिस इज म्हणा, दिस इज, पण परत मी एकदा पेन घेतला, याला तुम्ही पेन समजा, माझ्याकडे वस्तूनी पण याला पेन समजा तुम्ही, म्हणजे हा किती पेन झाला, 1 2, म्हणजे काय एकापेक्षा जास्त असतील तो दीज आर म्हणायचं। काय दीज आर, आणि ती वस्तू जवळ पाहिजे, म्हणजे आपल्या जवळ पाहिजे, लांब नाही, जवळ, ज्याला मी टच करू शकतोय। ओके, आणि दोज आर म्हणजे ती वस्तू लांब पाहिजे पण तुम्ही त्याला टच करू शकत नाही। जसं आता बघा, हा वस्तू मी दीज आर आहे, फॉर एक्झाम्पल ही वस्तू थोडी लांब आहे, असं समजा की माझ्यापेक्षा ती लांब आहे, तर त्यावेळेस मी म्हणेल दोज आर म्हणेल। परत एकदा सांगतो, दीज आर, दोज आर, आपल्यापेक्षा लांब पाहिजे। आणि समजा एक वस्तू असेल दिस इज, आणि लांब असेल एक वस्तू असेल तर दॅट इज। फॉर एक्झाम्पलला एक वस्तू असेल, मी मागचं व्हिडिओ टाकलाय लागेल, तर ह्या व्हिडिओमध्ये त्या व्हिडिओची मी डिस्क्रिप्शन देऊन देईल। तर दीज आर आणि दोज आर तुम्हाला समजला म्हणजे काय, दीज म्हणजे अनेक वस्तूसाठी वापरायचे आणि दोज सुद्धा अनेक वस्तूसाठी वापरायचे। मग तुम्हाला समजला दीज आर आणि दोज आर मधला फरक। मी याच्या अगोदर जो दीज आणि दॅट घेतलाय ना, त्याचे लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईल, तुम्ही तो नक्की बघा, म्हणजे तो व्हिडिओ पाहिला तर हा व्हिडिओ अजून तुम्हाला चांगला समजेल। आता बघा, हे पुस्तक आहे, सॉरी पुस्तके आहे, मी तुम्हाला काय बोललो, ती वस्तू आपल्याला जवळ पाहिजे, मी टच करू शकतो, आपल्याला जवळ पाहिजे, तर दीज आर वापरायचं, दीज आर म्हणायचं, काही चेंजेस करायचं नाही। जसं आता मी घेतलं, हे आहेत असं म्हणायचं आपल्याला। ओके, हे आहेत म्हणजे काय, दीज आर असं घ्यायचं, दीज आर। आणि पुस्तकांना म्हणतात बुक, त्याला यश लावायचा, म्हणजे अनेक वचन घ्यायचे, बुक्स घ्यायचे, मग हे झालं बुक्स, दीज आर बुक्स। एक पुस्तक राहिला असत, आपण काय शिकलोय, दिस इज अ बुक, अ बुक म्हणतो, पण इथं काय अनेक वचन आहे, तर आपण काय घेणार आहे, दीज आर बुक्स घ्यायचे। मग आता बघा, ते पुस्तक आहे, ते पुस्तके आहेत, ती वस्तू काय पाहिजे, आपल्याला लांब पाहिजे, आपण पाहू शकतो तिला, पण तिला टच नाही करू शकत। परत एकदा समजून सांगतोय, दीज आर केव्हा वापरतो, ती जवळ वस्तू आहे तर टच करू शकतोय, आणि दोज म्हणजे काय, लांब आहे, बघू शकतोय पण त्याला टच करू शकत नाही, तो दोज आर म्हणायचंय। जसं ते पुस्तके आहेत असं म्हणायचे, ते पुस्तके आहेत, तर मी काय म्हणले, पहिले काय करायचं, ते आहेत असं घ्यायचं, ते आहेत, दोज आर म्हणायचं, दोज आर। आणि पुस्तके म्हणजे काय, पुस्तकांना काय म्हणतो आपण, बुक आहे, त्याला काय वापरायचे, बुक्स। मला वाटतं समजलं। आता पुढचं बघा, हे कुत्रे आहेत, हे कुत्रे म्हणजे काय, ते कुत्रे आपल्या जवळ, ज्यांना आपण टच करू शकतोय, है ना, तर आपण काय आणणार आहे, हे कुत्रे पण एकापेक्षा जास्त पाहिजे, लक्षात ठेवायचं, एक कुत्रा नाही, जास्त कुत्रे पाहिजे। तर तुम्हाला काय आलं, हे कुत्रे आहेत, पहिले काय घेऊ आपण, दीज आर, म्हणजे काय, हे आहे, काय यायचं, दीज आर घ्यायचं, हा घेतला मी दीज आर। ओके, दीज आर घेतलं, आणि कुत्र्यांना म्हणतात डॉग, त्याला काय लावायचं, यस लावायचं, म्हणजे काय झालं, डॉग्स, दीज आर डॉग्स। सेम इकडे बघा, ते कुत्रे आहेत पण आपल्यापेक्षा लांब, आपण त्यांना पाहू शकतोय पण टच नाही करू शकत, त्यांना स्पर्श करू शकत नाही, तर तुम्हाला वापरायचे ते कुत्रे आहेत, म्हणजे दोज आर। पहिले दोज आर घ्यायचं, घेतला आपण दोज आर, हा घेतला दोज आर। ओके, आणि कुत्र्यांना काय म्हणतात, डॉग, हा घेतला डॉग, त्याला काय लावला मी, यस लावला। मला वाटतं तुम्हाला समजलं दीज, दीज आणि दोज मधला। एक शेवटचं वाक्य बघू आपण, या खुर्च्या आहेत, खुर्ची एक नाही पाहिजे, जास्त पाहिजे, आणि त्या खुर्चीला मी स्पर्श करू शकतोय। जसं आता बघा, या खुर्च्या या आहेत, आपण काय घेणार, दीज आर घेतलं मी, दीज आर, आणि खुर्चीला काय म्हणतो, चेअर, हा घेतला मी चेअर, आणि त्याला काय लावलं, यस लावला, दीज आर चेअर्स। त्या खुर्च्या आहेत, तुम्ही काय म्हणणार, दोज
आर आणि मी घेतलं चेअर आहे आणि त्याला काय लावलं येस लावलं. मला वाटतं अतिशय सोप्या पद्धतीने अतिशय इझी पद्धतीने तुम्ही शिकलाय. एवढं सोप्या पद्धतीने तुम्ही कधी शिकणार नाहीत. मी तुम्हाला तर सांगितलंच आहे, मी बेसिक सुरुवातच केली आहे आणि तुम्ही एकदा जर कधी क्लासमध्ये येऊन बघा तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की सर किती पद्धतीने कशा कशा पद्धतीने घेतात. ते तुम्हाला बेसिक येतं काहीच नाही आहे. मग आता तुम्हाला माहिती आपण जो एखादी टॉपिक शिकवतो त्या टॉपिक शिकवल्यानंतर मी मुलांकडनं प्रॅक्टिस घेतो. प्रॅक्टिस कारण खूप इम्पॉर्टंट असते, खूप महत्त्वाची असते आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत जा. त्या व्हिडिओतून तुम्हाला एक शिकायला भेटेल. तुमच्यामध्ये एक संयम पाहिजे की आपण पूर्ण व्हिडिओ बघण्याची क्वालिटी पाहिजे. जर तुम्ही नवीन असणार तर ह्या बघत असणार तर नक्कीच ह्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आम्हाला मोटिवेशन मिळेल. मी आता काही मुलांना उभं करतो म्हणजे ते मला समजून जाईल. पूर्वेश इकडे बेटा तुझ्याजवळ हा पेन आहे म्हणजे हा म्हणजे जास्त पेन आहे बेटा. एक हा लक्षात ठेव हा पेन एक नाही आहे, एकापेक्षा जास्त पेन आहे. समजा 10-12 पेन असतील असं समजा तुम्ही. ओके तर आता बघा बेटा तुला म्हणायचं असेल हा हे पेन आहेत कसं म्हणशील तू? These are pens. जोरात बोल बेटा. These are pens. किती पेन पाहिजे? एकापेक्षा जास्ती. जास्त. ओके तू काय म्हणशील बेटा हे पेन लांब आहे, लांब तुझ्यापेक्षा कसं म्हणशील? Those are pens. गुड. आता मांजरी म्हणायची बेटा तुझ्या जवळ मांजरी आहे तर काय म्हणशील? These are cats. क्या बात आहे. आणि लांब असतील? Those are cats. पुस्तक. These are पुस्तक. बेटा हा बेटा पुस्तक नाही बेटा. मी बघा मी तुम्हाला नेहमी सांगतो मी एडिट करत नाही आणि जे रियालिटी आहे मी तेच दाखवतो. लोकांना वाटत असेल की मुलं, कारण बघा मी नेहमी सांगतो हुशार मुलांना कोणी ट्रेन करतं, मला यांना अशा मुलांना ट्रेन करायला आवडतं कारण यांना गरज आहे, यांना खरंच गरज आहे. आणि बघा कोणती लँग्वेज शिकायची असेल ना तर त्यासाठी प्रॅक्टिस खूप महत्त्वाची असते आणि प्रॅक्टिसशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही. बेटा पुस्तकला म्हणतात बुक्स म्हणतात. ओके काही टेन्शन नको घेऊ, चुकलं तरी चालेल है ना. स्पेलिंग पाठ करत जा, घरी प्रॅक्टिस करत जा म्हणजे तुला माहिती पडेल पुस्तकला काय म्हणतात. मला सांग मांजरला काय म्हणतात? These are फक्त cat. मला सांग मांजरला काय म्हणतात? Cat. कॅट म्हणतात. ओके कुत्र्याला? Dogs. ओके खुर्चीला? Chairs. बरोबर आहे. मग पुस्तकला काय म्हणता मग? Books. मग आता तुला म्हणायचे हे पुस्तक जवळ हे पुस्तक आहे कसं म्हणशील? These are books. ओके तू काय म्हणशील? Those are books. त्या पाहत एवढा. आता तू जर बेटा बेटा तुला फास्ट बोलायचे हा फास्ट कसं म्हणशील? These are books. These are books. Those are books. इशारे करून बोलायचे. हा बोल. These are books. Those are books. These are books. Fast, Those एकदम are. fast. These are books. Those are books. चल बोल. हा These are books. Those are घाबरू books. नको. Those are घाबरू नको बोल. These are books. Those are books. Those are हा The are books. Those are books. काय The अडचण are नाही. हा थांब आवड एक्सप्रेस सारखं नको जाऊ. आता तुला बेटा बोलायचे मोबाईल. हा मोबाईल हा बोल. These are mobile. Those are mobile. These are Fast. mobile. Those are mobile. These are mobile. Those are mobile. These are mobile. Those are mobile. These are mobile. Those are mobile. संपला स्टॅमिना. ओके चल ठीक आहे. असं घरी प्रॅक्टिस करायची. ओके याच्याने आपले जीभ काय होते चांगले होते. जसं तू जिमला जातो ना, जिमला बॉडी वाढवायची असेल तर मी जर कधी असं मारलं तर काय होईल? माझा हात दंड वाढून जाईल है ना. बैठका मारलं काय होऊन जाईल? डायरेक्ट तगडा होऊन जाईल आपण. तसं आपलं ह्याची प्रॅक्टिस केल्यावर काय होतं बेटा जीभ चांगली होते. असं घरी करायचं. इथं फक्त मी तुम्हाला एक टेक्निक शिकवतोय, त्या टेक्निकच्या घरी वापर करायचं. तर बघा मी तुम्हाला टेक्निक शिकवतो पण टेक्निकच्या कधी लक्षात ठेवा घरी जाऊन अभ्यास करायचा असतो. मी अजून एक मुलाला उभं करतो. इकडे रे बेटा. बेटा झाड माहिती ना तुला? ये इकडं. झाड म्हणजे माहिती ना बेटा? हो. झाडला काय म्हणतात? ट्री. ओके आता हा दीज आणि दोज केव्हा वापरतात ते सांग. एक वस्तूसाठी का अनेक वस्तूसाठी? अनेक वस्तूसाठी. अनेक वस्तूसाठी. जवळ असेल तर काय वापरणार? These. जवळ असेल तर काय वापरणार? These. लांब असेल तर? दोज. बरं Those. ओके मग आता तुला म्हणायचं हे झाड आहे ते झाड आहे. हे झाड आहे. These are tree. ट्रीज म्हणायचं. These are trees. आणि लांब असेल तर? Those are trees. ट्रीज. बेटा अनेक वचन घ्यायचे आपल्याला. ट्रीज. आता फास्ट बोलायला. These are trees. Those are trees. फास्ट. These are trees. Those are trees. इकडे ना. हा बोल.
These are trees. Those are. घाबरू नको. दोज आर ट्रीज. हा बघा, चुका होईल समजून घ्यायचे. मी नेहमी सांगतो तुम्हाला. ओके, जो चुकतो तो शिकतो. एकदा चुका करा, दोनदा करा, तीनदा करा, परंतु लक्षात ठेवा एक चूक परत परत नाही करायची. जर तुम्ही एकच चूक परत परत करत असणार तर मग तुम्ही याचा अर्थ तुम्ही मेहनत नाही करत घरी. मेहनत केली पाहिजे प्रत्येकदा. आता तुला म्हणायचे बेटा, तुला म्हणायचे टेबल. हा टेबल्स म्हणायचे. हा These are tables. Those are tables. इशारे करून बोल. These are tables, those are tables. These are tables. Those are tables. जोराने बोल. These are tables. Those are tables. Tables. These are tables. Those are tables. फॅन. These are fan. Those are fans. परत These are fan. Those are fans. परत. These are fan. Those are fans. गर्ल. These are girl. नाही, मी गावलं तुम्हाला गर्ल्स. अनेक वचन घ्यायचे. गर्ल्स. हा These are girls. Those are girls. फास्ट. These are girls. Those are girls. बॉय. These are boys. हा Those are boys. बरोबर आहे. These are boys, those are boys, these are boys, those are boys. असं फास्ट बोल. These are boys. Those are boys. अजून जोराने बोल. फास्ट. These are boys. Those are boys. Those are boys. अरे काय तुम्ही, चल ठीक आहे, जरा घरी प्रॅक्टिस करायची है ना. प्रॅक्टिस करायची बेटा. असंच तुम्ही घरी प्रॅक्टिस करा. सोपं आहे, काही कठीण नाही आहे. परंतु काही लोकांसाठी बी कठीण आहे. काही लोकांना आय म्हणजे काय हे बी माहीत नसतं. काही लोकांना स्वतःचं नाव लिहिता येत नाही. आणि मी तुम्हाला नेहमी सांगतो, तुम्ही फक्त तुमचा मुलगा कसंही असू द्या, त्याला स्वतःचं नाव बी लिहिता येत नसेल आणि जर तुम्ही मला वेळ देणार ना, टाईम देणार ना, मी तुमच्या मुलाला 100% गॅरंटेड देऊन सांगतो की तुमचं पोराला मी ट्रेन करेल. तुम्हाला जर कधी हा व्हिडिओ नक्की आवडतायत आणि जे फर्स्ट टाइम पाहतायत, जे नवीन आहेत, त्यांनी या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्हाला सुद्धा काय होईल, एक एनर्जी येते, ताकद येते, दम काहीतरी करून टाकू बा आपण ना. हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवतोय, मी माझ्यासाठी नाही बनवतोय. ओके, जेणेकरून तुम्ही घरी बसल्या शिकणार आहात. ओके, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला, तुमच्या मित्रांना मैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून त्यांना बी काहीतरी शिकायला मिळेल. सध्या आपला बेसिक सिरीज चालू आहे. मी लवकरात लवकर ॲडव्हान्सला जाणार आहे. 10 शिकवणार, पहिले 10 शिकवेल. असं हळूहळू जाईल, मी एकदम नाही जाणार आहे. ओके, पण लक्षात ठेवा, मोबाईलमध्ये तुम्ही ज्या पद्धतीने तुमची प्रॅक्टिस म्हणा, पण आपल्या क्लासमध्ये तुम्ही जर आलात तर मी डायरेक्ट मुलांना माहिती आहे की सर कसे प्रॅक्टिस घेतात. तर या मुलांना नक्की लाईक करायचे, कमेंट करायचे. ओके, तुम्हाला थँक्यू म्हणणार आहे. Thank you. थँक्यू व्हेरी मच. ओके.